सर्वांना नमस्कार. आज मी जे पुस्तक हातात घेतलं आहे ते आहे ध्रुव, ज्याला आपण ध्रुव बाळ म्हणून पण ओळखतो. याचे लेखक आहेत काके मानी. ध्रुव एक लहानसा बालक. सावत्र आईने अपमान केला म्हणून वयाच्या केवळ 5व्या वर्षी परमेश्वराचा शोध घेत अरण्यात गेला. कठोर तपश्चर्या करून परमेश्वराची करुणा भाकली आणि त्याने आपल्या निश्चयाच्या व भक्तीच्या बळावर अढळपद प्राप्त केले. त्याच निर्भीड व स्वाभिमानी ध्रुव बाळाची ही कथा. ध्रुव तारा कुणी पाहिला नाही. रात्रीच्या गडद अंधारात तो जंगलातील प्रवाशांना आणि समुद्रातील नावाड्यांना मार्गदर्शन करीत असतो. त्या ताऱ्यासंबंधी आपल्याकडे पौराणिक कथा आहे. उत्तानपाद राजा. प्राचीन काळी राजे लोक अनेक विवाह करीत असत. घराण्यांमधील ती परंपराच होती. त्यांच्या राण्या एकमेकींचा मत्सर करीत राजाची पट्टराणी कोण बनेल, भविष्यकाळात कुणाचा मुलगा राज्याचा वारस बनेल, या प्रश्नावरून त्यांची मने परस्परांविषयी कलुषित होत. त्या काळी उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. मोठीचे नाव सुनीती आणि धाकटीचे सुरुची. राजाला सुरुची अधिक आवडत असे. तिच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द तो झेलत असे आणि कायदा समजून त्याचे पालन करीत असे. सुरुची उथळ प्रकृतीची होती. ती छोट्या छोट्या कारणांवरून रागावत असे. आपले सुख व ऐशाराम यांना ती अधिक महत्त्व देत होती. अतिप्रेमामुळे राजाही योग्यायोग्यतेचा विचार न करता तिच्या सगळ्या हौसामौजा पुरवीत असे. तिच्या अनुचित हट्टाला विरोध करण्याचे धैर्य त्याच्यात उरले नव्हते. सुनीती मात्र विनम्र, सुशील व सरळ स्वभावाची होती. योग्य अयोग्य, उचित अनुचित याचा विचार करूनच ती काम करीत असे. तिचा निर्णय प्रत्येक वेळी बरोबर ठरत होता. स्वभावाने ती शांत आणि गंभीर होती. सुरुचीच्या उद्धट व्यवहारासमोर मात्र ती हतबल होई. राजा सुरुचीच्या हातातील बाहुले बनल्यामुळे पट्टराणीचा मानही सुनीतीऐवजी सुरुचीलाच मिळाला. राज्यकारभाराची सारी सूत्रेही तिच्याकडेच होती. सुनीतीला एक मुलगा होता. त्याचे नाव होते ध्रुव. सुरुचीलाही उत्तम नावाचा एक मुलगा होता. ध्रुव महालात राहू शकत नाही. केवळ आपल्या हौसामौजा भागवून घेण्यात व शक्तीचे प्रदर्शन करण्यात सुरुचीला समाधान नव्हते. आपला पुत्र उत्तम हा राज्याचा वारस बनावा अशी तिची इच्छा होती. म्हणून ध्रुव आणि सुनीती यांना ती राजमहालात राहू देत नसे. ती महालात राहिली तर सुनीती हीच महाराणी आहे व तिचा मुलगा ध्रुव हाच राज्याचा वारस आहे याचा प्रजेला विसर पडणार नाही अशी भीती तिला वाटत होती. महाराणी सुनीतीला अजूनही शहराबाहेर सामान्य प्रजेसारखे जीवन व्यतीत करावे लागत होते. राजा उत्तानपादानेही त्याचा कधी विचार केला नाही. तो तिच्या घरी जात नव्हता. सुरुचीवर त्याचे अत्यंत प्रेम होते व तो तिला भीतही होता. हे सर्व कष्ट सहन करूनही सुनीती आपले कर्तव्य पार पाडत होती व आपले नाव सार्थ करीत होती. सुनीती म्हणजे गुणवती. ती त्याप्रमाणे वागत होती. कधीही पतीबद्दल तक्रार करीत नव्हती. सुरुचीलाही तिने कधी दोष दिला नाही. ती नेहमी त्यांचे कल्याण चिंतित होती. आपल्या वाटेला आलेल्या भाग्याचा तिने सहजपणे स्वीकार केला होता. आपले दुःख वेदना परमेश्वरचरणी अर्पण करून ती नेहमी शांत राहत असे. ध्रुव हाच तिचा एकमेव आधार होता. दररोज ती ध्रुवाला ऋषीमुनी संत महंत यांच्या कथा सांगत असे. आपले दुःख या पद्धतीने विसरण्याचा तिचा प्रयत्न होता. ईश्वराजवळ ध्रुवाची प्रगती व उन्नती याबद्दल प्रार्थना करणे हा तिचा नित्यक्रम होता. ध्रुव हाच तिचे दुःख दूर करणारा व तिला सांत्वना देणारा तिचा एकमात्र आधार होता. ध्रुवाचेही आपल्या मातेवर खूप प्रेम होते. तो ईश्वरभक्त होता. थोरा मोठ्यांचा आदर करणारा होता. वयाने सर्वात लहान असूनही त्याचे वागणे मात्र सर्वांशी चांगले होते. ईश्वरभक्तीमध्ये रममाण होणे तो आपल्या मातेपासून शिकला. प्रतिदिन त्याची ईश्वरभक्तीची भावना वाढतच होती. एके दिवशी त्याच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला. माझे वडील राजे आहेत, मग मी व माझी आई राजमहालात का राहू शकत नाही? वडील आपल्या घरी का येत नाहीत?
आपल्या मातेजवळ त्याने वारंवार हा प्रश्न काढला, पण त्या माऊलीने प्रत्येक वेळी त्याचे उत्तर देण्याची टाळाटाळ केली. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर प्रेम करावे अशी प्रत्येक बालकाची इच्छा असते. खरे आहे की नाही? ध्रुवाला मातेचे प्रेम मिळत होते. ती माऊली ऋषीमुनींच्या कथा सांगून तिच्या मनावर सुसंस्कारही करीत होती, पण त्याला पितृप्रेम मिळत नव्हते. पित्याच्या प्रेमासाठी तो व्याकुळ झाला होता. एके दिवशी खेळता खेळता ध्रुव राजमहालात गेला. त्यावेळी तो 5 वर्षांचा होता. राणी सुरुची व राजपुत्र उत्तम यांच्यासोबत उत्तानपाद राजा रत्नजडित सिंहासनावर बसला होता. राजमहालातील तो दिवाणखाना रत्नांच्या तेजामुळे ऐश्वर्याने चमकत होता. तेथील प्रत्येक वस्तू डोळ्यांना सुख देत होती. महालाच्या संगमरवरी भिंतीवर चांदीच्या मूर्ती लावल्या होत्या. सोनेरी सिंहासन, चांदीच्या मूर्ती, पांढऱ्या शुभ्र गाद्या यामुळे महालाच्या सौंदर्यात आणि ऐश्वर्यात भरच पडली होती. ध्रुवाने महालात प्रवेश केला. उत्तम राजाच्या मांडीवर बसला आहे हे त्याने पाहिले. आपणही पित्याच्या मांडीवर बसावे अशी इच्छा त्याच्या बालमनात उत्पन्न झाली. सिंहासनाच्या दिशेने तो निघाला. सुरुचीने ते पाहिले आणि तिचे मन दृष्टाव्याने भरून आले. सिंहासनाची पायरी चढून ध्रुव पित्याला म्हणाला, बाबा, मी तुमच्या मांडीवर बसू इच्छितो. बसू द्याल ना मला? पण राजाने ध्रुवाकडे पाहिले देखील नाही. बिचारा ध्रुव पित्याच्या मांडीवर बसण्यास उतावीळ झाला होता. त्याने पित्याच्या मांडीवर हात ठेवला. तोच सुरुचीच्या डोळ्यातून क्रोधाच्या ज्वाला निघू लागल्या. राजाने तिचा तो अवतार पाहिला. बाळ ध्रुवाबद्दल त्याच्या मनात दयेची भावना निर्माण झाली. एकीकडे स्वाभाविक पुत्रप्रेम व दुसरीकडे संतप्त झालेली राणी सुरुची त्याच्यासमोर होती. तिच्या क्रोधाशी मुकाबला करण्याची त्याची हिंमत नव्हती, म्हणून तो शांत राहिला. सुरुचीला मात्र आपला राग आवरता आला नाही. ती ध्रुवाला रागाने म्हणाली, कार्ट्या, तुझ्या मनात राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा उत्पन्न झाली कशी? तू काही माझा मुलगा म्हणून जन्मला नाहीस. राजसिंहासन हवेच असेल तर तपश्चर्या कर आणि माझ्या पोटी जन्म मिळावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हाच तू उत्तमसोबत पित्याच्या मांडीवर बसण्यास लायक होशील. निघ इथून, नाहीतर तुला बाहेर हकलून दिले जाईल. चल निघ. तिने अतिशय तुच्छतेने बजावले. बिचारा ध्रुव आश्चर्यचकित होऊन त्याने पित्याकडे पाहिले, पण पित्याने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. ध्रुवाला अतिशय वाईट वाटले. डिवचलेल्या नागाप्रमाणे तो संतप्तही झाला. त्याचा अपमान झाला होता आणि त्याचे वडील त्या अपमानानंतरही चूप बसले होते. त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. त्याच्या गालावर अश्रू ओघळू लागले. तो सिंहासनाच्या पायऱ्यांवरून उतरला. त्यावेळी एका दासीने त्याला मुसमुसताना पाहिले. तिला दुःख झाले म्हणून तिने ध्रुवाला कडेवर घेण्याचा प्रयत्न केला, पण ध्रुव तिला बाजूला सारून तरातरा पुढे गेला. दासीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. आपल्या बाळाला त्या स्थितीत पाहून सुनीतीला तर आकाश कोसळल्यासारखे वाटले. तिने ध्रुवाला नेहमी हसतमुख पाहिले होते, परंतु आज तो रडत होता. सुनीती धावतच त्याच्याकडे गेली. त्याला पोटाशी धरून तिने जवळ केले, कडेवर घेतले, त्याचे चुंबन घेतले आणि त्याला शांत करण्याचा ती प्रयत्न करू लागली. एव्हाना दासीही तेथे येऊन पोचली. बाळ का रडत आहे? सुनीतीने तिला विचारले. दासीने घडलेला सगळा प्रकार कथन केला. सुरुचीकडून झालेल्या ध्रुवाच्या अपमानाची कहाणी ऐकून सुनीतीला अतिशय मानसिक यातना झाल्या. सुरुचीमुळे ध्रुव आपल्या जन्मदात्या पित्याजवळ देखील जाऊ शकला नाही. त्यामुळे सुनीती अतिशय दुःखी कष्टी झाली. काही वेळपर्यंत तर तिच्या तोंडून शब्दही बाहेर पडू शकले नाहीत. ती शांतपणे बसून राहिली. तिच्या मनात चलबिचल झाली. राजपदाच्या खऱ्या वारसदाराशी सुरुचीने असे का वागावे? ध्रुव किती निरागस बाळ आहे, त्याचाही असा अपमान का व्हावा? ती विचार करू लागली. मला महाराणीचे स्थान मिळू शकले नाही. सामान्य स्त्रीसारखे जीवन मी व्यतीत करीत आहे, म्हणून काय सुरुचीने माझ्या बाळाचाही बदला घ्यावा? नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंना आवरीत सुनीती ध्रुवाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. ती म्हणाली, बाळा, तू राजकुमार असला तरी राजकुमारासारखे जीवन जगण्याचे भाग्य घेऊन तू जन्मला नाहीस. जेव्हा ईश्वराची कृपा होईल तेव्हाच आपली परिस्थिती सुधारेल.
मी एक दुर्दैवी स्त्री आहे आणि तू माझा मुलगा आहेस, म्हणूनच तुला दुःख सहन करावे लागत आहे. ही ईश्वराची इच्छा आहे असे मानून चल. आपण फक्त त्याची क्षमा मागू शकतो. अडचणी दूर करण्याबद्दल त्याला विनवणी करू शकतो. दुसरे कोण आपल्या मदतीला येणार बरे? बाळा, निश्चित राहा. सगळे काही ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. सुनीती दररोज ध्रुवाला ईश्वरभक्तीच्या कथा सांगत असे. ईश्वर आपल्या भक्तांची दुःखे कशी दूर करतो हे बाळाने या कथांमधून ऐकले होते. आई नेहमी सांगत होती की दुःखी लोकांना फक्त ईश्वराचाच आधार असतो आणि तो दुःखी लोकांना दुःख सहन करण्याची शक्ती देत असतो. ईश्वर हा दयेचा सागर आहे. आईच्या या शब्दांनी बाळाच्या मनातील आशा फुलू लागल्या. आई, मी ईश्वराला कसा पाहू शकेन ग? प्रार्थना केली तर काय तो मला दर्शन देणार नाही? ध्रुव विचारत असे. यावर सुनीती म्हणे, बाळा, आपण नेहमी परमेश्वराचे स्मरण करीत राहावे, चिंतन करीत राहावे. तो दयासागर निश्चितच आपल्या मदतीला येईल आणि दर्शन देईल. ध्रुव पुन्हा म्हणाला, पण त्याचे दर्शन कसे घडेल? मी त्याला पाहीन, माझे दुःख त्याला सांगेन, त्याची मदत घेण्याचा प्रयत्न करीन. बाळाचे शब्द ऐकून सुनीतीच्या चेहऱ्यावर कारुण्यपूर्ण हास्य उमटले. ती म्हणाली, माझ्या बाळा, अशी कोणतीही जागा नाही की जेथे परमेश्वर राहत नाही. वेगवेगळ्या रूपात तो सर्वच ठिकाणी असतो. तो सर्व मनुष्य मात्रांमध्ये वास करतो. भले बुरे, सुख दुःख अशा सर्वात तो असतो. पण त्याचे दर्शन मिळविणे सोपे नाही. आपले मन स्थिर ठेव आणि त्याच्या भक्तीमध्ये पूर्ण विश्वास ठेव. पण आई, तू तर सांगितले होते की परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनी अरण्यात जातात म्हणून. होय रे बाळा, सांगितले होते. पण अरण्यात जाऊन तपश्चर्या करणे सोपे का आहे? तेथे वाघ, सिंह यासारखे हिंस्र पशु असतात. साप, विंचू यासारखे विषारी प्राणी फिरतात. तेथील फळे, मुळे हेच तेथे राहणाऱ्या ऋषीमुनींचे भोजन असते. तेथे जायचे म्हणजे ऊन, पाऊस व थंडी सहन करावी लागते. तुझ्यासारखा लहान मुलगा हे सगळे सहन नाही करू शकणार राजा. आईच्या या बोलण्याचा ध्रुवावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर दृढनिश्चयाचे भाव तरळू लागले. आई, मी अरण्यात जाईन, परमेश्वराची दृढभक्ती करीन, त्याचे दर्शन घेईन, त्याला वर मागीन. तू फक्त मला आशीर्वाद दे. त्या तुझ्या आशीर्वादाने मी माझ्या कार्यात यशस्वी होईन, असे म्हणून त्याने मोठ्या आदराने मातेच्या चरणांना स्पर्श केला. ध्रुवाचे ते शब्द सुनीतीच्या हृदयाला जाऊन भिडले. तो अशा प्रकारचा निर्णय घेईल याचा तिने विचारही केला नव्हता. हा मुलगा अरण्यात जाऊ शकेल? तपश्चर्येत मग्न होऊ शकेल? तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण तिने मनाची तयारी केली. ती मोठ्या प्रेमाने म्हणाली, परमेश्वराचे दर्शन प्राप्त करणे एवढे सोपे नाही. त्यासाठी एकाग्रचित्त होण्याची आवश्यकता आहे. तुला त्याच्यावर अढळ निष्ठा ठेवावी लागेल. आपले हृदय भक्ती रसात बुडवावे लागेल. हे सगळे छोट्या मुलाच्या शक्तीबाहेरचे काम आहे. त्यासाठी आपल्या भाग्यात जे असेल ते सुख व दुःख सहन करावे लागेल. परमेश्वराचा प्रसाद म्हणून सारे सुखदुःख स्वीकारावे लागेल व त्यालाच ते अर्पण करावे लागेल. आमच्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध आहे. एवढे म्हणून सुनीतीने ध्रुवाला हृदयाशी कवटाळले. पण ध्रुवबाळाच्या मनात परमेश्वराच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. कितीही कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी हरकत नाही, पण परमेश्वराचे दर्शन घ्यायचेच असा दृढ विचार त्याच्या मनात भरला होता. आपले व आपल्या मातेचे दुःख ईश्वरासमोर सादर करण्याची त्याची प्रबळ इच्छा होती. आपल्या आईजवळून तो दूर झाला व उभा राहिला. आई, आता मी उशीर करू शकत नाही. कितीही अडचणींना तोंड द्यावे लागले तरी मी परमेश्वराचे दर्शन अवश्य घेईन. मी परत येईपर्यंत तू धीर धर. ऋषीमुनींनी जर त्याचे दर्शन घेतले आहे तर तो काय मला दर्शन देणार नाही? मला आशीर्वाद दे. एवढे बोलून ध्रुवाने मातेच्या चरणांना स्पर्श केला. आपल्या मुलाचे बोल ऐकून सुनीतीला सुरुचीचे ते शब्द आठवले. तू माझा मुलगा म्हणून जन्मला नाहीस, तुला राजसिंहासन कसे मिळेल? तिला असे वाटले की या अपमानकारक शब्दांची व्यथा दूर करण्यासाठी ध्रुवाने या मार्गाचा स्वीकार केला. ती ध्रुवाला म्हणाली,
बाळा, तुझ्या सावत्र आईने तुझा अपमान यासाठी केला की तुझे वडील मला आपली पत्नी समजत नाहीत. त्याची त्यांना लाज वाटते. सुरुचीला दोष देण्यात काय अर्थ आहे? परमेश्वराची प्रार्थना करणे हेच योग्य आहे. एकाग्र चित्ताने त्याची भक्ती कर, तुला निश्चितच यश मिळेल. ध्रुव आपल्या आईला वाकून नमस्कार करणार तोच तिने त्याला प्रेमभराने कडेवर उचलून घेतले. त्याला आशीर्वाद दिला. 5 वर्षाच्या त्या छोट्या मुलाने परमेश्वराचे दर्शन घेण्याचा निश्चय केला. ईश्वर दर्शनाचे एकमात्र ध्येय ठेवून तो निघाला. दगड, काटे तुडवीत, भूक, तहान आणि थकवा यांची पर्वा न करता सर्व प्रकारच्या चिंतांच्या पार होऊन तो ईश्वर नामाचा उच्चार करीत करीत भक्तिरसात चिंब न्हाऊन तो चालतच राहिला. अरण्यात अविश्रांत चालता चालता ध्रुव एका अरण्यात पोहोचला. मार्गात त्याने अनेक संकटांना तोंड दिले. त्याची इवलीशी कोमल पावले काट्यांनी आणि दगडांनी रक्तबंबाळ होऊन गेली. तहानलेला, भुकेला, थकलेला असा तो दिवसभर चालत होता. अरण्यातून भयानक आवाज येत होते. हत्ती चित्कारत होते. वाघ, सिंह गुरगुरत होते. पण ध्रुवाला त्याची जाणीवही नव्हती. तो चालत होता. भगवान नारायणाचे नाव घेत घेत पुढे जात होता. परमेश्वराचे नाव हाच त्याचा एकमेव आधार होता. आता अरण्यात अंधकार झाला होता. त्याला रस्ता सुचत नव्हता. पुढे चालणे कठीण जात होते. एवढ्यात थंडीने हुडहुडी भरून तो एका झाडाखाली पडला. त्या अवस्थेतही त्याच्या मुखातून भगवंताच्या नामाचा उच्चार होत होता. थकलेले ते बालक थोड्याच वेळात झोपी गेले. रात्र संपली. सूर्योदय झाला. चिवचिवणारे पक्षी आपल्या घरट्यांमधून बाहेर पडले. साप, विंचू आदी विषारी प्राण्यांनी त्याला सुकलेल्या पानांवर झोपलेले पाहिले. हरणांनी त्याला जवळ येऊन हुंगले. एक जनावर आल्याने अन्य सर्व जनावरे व पक्षी आकर्षित होऊन त्याच्या भोवती जमले. त्यांचा आवाज ऐकून ध्रुवाला जाग आली. डोळे उघडून त्याने 4ही दिशांना पाहिले. सकाळ झाली आहे म्हणून तो उठून उभा राहिला. त्यामुळे सगळे प्राणी व पक्षीही उठले. गुरुदेवांना हाक. नारायण या नामाचे उच्चारण त्याच्या मुखातून सतत चालू होते. ईश्वराचे दर्शन आपल्याला निश्चित होईल असा त्याला दृढ विश्वास होता. प्रभू दर्शनाची तीव्र इच्छाच त्याला अरण्यात घेऊन आली होती. लवकरच त्याने आपला पुढील प्रवास सुरू केला. त्याच्या कोमल पायांमधून अगोदरच रक्त वाहत होते. पुढे चालणे त्याला फारच कठीण जात होते. एवढ्यात नारद मुनी अचानक तेथे आले. ते भगवान नारायणाचे परमभक्त होते. तिन्ही लोकात त्यांचे भ्रमण असे. हातात तंबोरा व चिपळ्या घेतलेले व नारायणाचे नामस्मरण करणारे नारद मुनी समोर पाहून ध्रुवाला आनंद झाला. त्यांना वंदन करण्यासाठी तो वाकला. नारद मुनींना आपल्या दिव्य दृष्टीमुळे ध्रुवाविषयी सगळे काही अगोदरच कळले होते. त्यांनी त्या बालकाला उठविले. गुरुदेवा, मी ईश्वराचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहे. आपण ऋषी आहात, मला मार्गदर्शन करा, ध्रुव म्हणाला. त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारून नारद म्हणाले, बाळा, तू अजून लहान आहेस. ईश्वराचे दर्शन घेण्याच्या तीव्र इच्छेने तुला या गहन अरण्यातील संकटात आणून सोडले आहे. तू केवढे कठीण काम केले आहेस. नारद मुनींच्या स्पर्शाने ध्रुवाला नवीन प्रेरणा मिळाली. धन्यवाद.